Hi guys, welcome to our new session of the Arthamitra Nivas. Albert Einstein always says, compounding interest is the eighth wonder of the world. He who understands it earn it, and he who doesn't, it pay it. म्हणजेच अल्बर्ट आइन्स्टाईन नेहमी चक्रवाढ व्याज हे जगातलं आठवं आश्चर्य आहे असं म्हणत. ज्याला हे चक्रवाढ व्याज कंपाऊंडिंग इंटरेस्ट समजलं तो ते अर्न करतो आणि ज्याला समजलं नाही तो ते पे करत राहतो. तर आज कंपाऊंडिंग इंटरेस्ट ह्याबद्दल मी आज तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे. आय थिंक ती कथा तुम्ही ऐकली असेल, तर मी थोडी ती रिफ्रेश करतो. तर कथा अशी आहे, गोष्ट अशी आहे की एक राजा होता. त्याला राजाला बुद्धिबळ खेळण्याचा फार आवड होती, म्हणजे त्याला छंदच होता. तो रोज वेगवेगळ्या लोकांना बोलवायचा आणि त्यांच्यासोबत बुद्धिबळ खेळत बसायचा आणि तो त्यांना ते हरवत बसायचा. तर त्याला एकदा एवढा मोठा गर्व झाला की तो म्हणाला की जर कोणी मला बुद्धिबळ ह्या खेळामध्ये जर कोणी हरवलं तर तो त्या व्यक्तीला जे मागेल ते देईल किंवा अर्ध राज्य सुद्धा देईल. तर त्यांनी तशी दवंडी आपल्या पूर्ण राज्यामध्ये फिरवली आणि तसं अनाऊन्स केलं की कोणी या आणि राजाला तुम्ही बुद्धिबळ ह्या खेळामध्ये हरवून दाखवा. आता काय झालं, एक व्यक्ती आला बुद्धिबळ खेळण्यामध्ये, त्याच्या समोर आला आणि राजाला म्हणाला की मी बुद्धिबळ खेळेन, पण माझी एक अट आहे, मला अर्ध राज्य नको आहे, पण मी जर मला हवं आहे काय ते मी तुम्हाला जर मी जिंकलो तर मी तुम्हाला सांगेन. तर राजा म्हणाला ठीक आहे, मी तर काय राजा आहे, तुला हवं ते देईन मी, ठीक आहे चला. मग त्यांचा तो खेळ पूर्ण झाला. खेळ पूर्ण झाल्यानंतर दुर्दैवाने तो राजा त्या खेळामध्ये हारला. आता वेळ होती त्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याची काहीतरी मागण्याची. तर त्यांनी राजाला सांगितलं की, आणि तो राजा होता तर राजा काही देऊ शकत होता. तर राजाला त्यांनी काय विचारलं की राजाला त्यांनी सांगितलं की मला काय हवंय, तर बुद्धिबळ हा खेळ 64 घरांचा असतो. तुम्ही पाहिला असेल बघा, 8 × 8 64 घरांचा हा खेळ असतो. त्या 64 घरांच्या खेळामध्ये म्हणजे पहिल्या घरामध्ये एक कण म्हणजे एक दाणा तांदूळ फक्त बस, एक कण तांदळाचा दुसऱ्या चौकोनामध्ये गेल्यानंतर त्याच्या दुप्पट म्हणजे 2. तिसऱ्या चौकोनामध्ये गेल्यावर 2 चे 4, 4 चे 8, 8 चे 16 असे मला 64व्या घरापर्यंत जाईल. तोपर्यंत जेवढे तांदळाचे कण होतील म्हणजे तांदळाचे दाणे जेवढे जमा होतील तेवढे तांदळ तू मला दे. राजाला वाटलं की काय हे, म्हणजे मी इझिली देऊ शकतो. पण जेव्हा राजाने त्याच्या सेवकांना सांगितलं, प्रधानाला, की हे तुम्ही त्यांनी जे मागवलेलं आहे ते तुम्ही त्याला प्रोव्हाइड करा. आता प्रधानाच्या ते लक्षात आलं की एका चौकोनातून दुसऱ्या चौकोनात गेल्यानंतर डबल म्हणजे दुप्पट होऊन ती संख्या जेव्हा 64व्या घरापर्यंत गेली. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर तुम्ही एक्सेल शीटवरती पाहू शकता की तो राजा त्या कथेच्या 64व्या घरापर्यंत जाण्याच्या ठिकाणापर्यंत तांदूळ देता देता तो राजा अक्षरशः म्हणजे त्या राजाला ते पॉसिबलच झालं नाही, ते देणंच पॉसिबल झालं नाही. एवढे त्या कंपाऊंडिंग इंटरेस्टची ताकद आहे. म्हणजेच जसं अल्बर्ट आइन्स्टाईन जसं मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे की ज्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट कळतं तो आयुष्यभर एन्जॉय करत राहतो, ज्याला कळत नाही तो ते पे करत राहतो. अजून मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे की ज्यामध्ये काय बघा की आपण मुंगी पाहिले, सर्वांनी मुंग्या पाहतो आपण. या मुंग्या उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये आपलं अन्न शोधत असतात आणि अन्न जमा करून आपल्या ते वारुळामध्ये ठेवतात आणि ते अन्न जमा केलेलं अन्न पावसाळा जेव्हा येतो तेव्हा त्याच्यावर त्यांचा पूर्ण पावसाळा त्याच्यावर उदरनिर्वाह करतात, बरोबर. तर मी नेहमी म्हणतो की मुंग्या बेसिकली काय करतात माहिती तुम्हाला, आजच्या स्मार्ट म्युच्युअल फंडच्या युगामध्ये आपण त्याला म्हणू शकतो की त्यांच्या 8 महिने उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये त्यांच्या जे अन्न गोळा करतात, दॅट इज अ SIP. एक सुंदर SIP ते करतात 8 महिने आणि त्या SIP मधून ते जे त्यांचं अन्न जे जमा करतात त्याच्यावर ते पुढचे 4 महिने सर्व्हाइव्ह करतात, म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह करतात. म्हणजेच ते त्या अन्नाची SWP करतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या अर्निंग फेजमध्ये SIP करणं गरजेचं आहे आणि रिटायरमेंट फेजमध्ये तुम्ही SWP एन्जॉय केली पाहिजे. तर अशाच नवीन गोष्टीसाठी तुम्ही निश्चित मला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. मी तुम्हाला आणखीन त्याबद्दल जरूर माहिती पुरवेन. थँक्यू.